हरि ओम श्री गुरुभ्यो नमः परमगुरुभ्यो नमः श्रीमदानंद तीर्थ भगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः श्री वेदव्यासाय नमः भारती सरस्वती वाय ब्रह्मलक्ष्मी मूलनारायण वासुदेवाय श्रीकांताय कल्याण निधये निधयेत्नाम श्री वेंकट निवासाय श्रीनिवासाय मंगलम् कल्याणाद्भुत गात्राय कामितार्थ प्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते राकरे गुरुराया गुणवर्या राकरे गुरुराया राक सुधींद्र सद्गुरुवर कृपया राक सुधींद्र सद्गुरुवर कृपया राकरे गुरुराया गुणवर्या राकरे गुरुराया व्यास रघुपति ने दास्य दी अमुट व्यास रघुपति ने दास्य दी अमुट दोष काणु पोषण करी सदया दोष काणु पोषण करी सदया राकर गुरुराया गुणवर्या राकर गुरुराया वेद वेद हरिपादरायण हरि बादरायण वेद वेद हरि बादरायण बोधुधि अमुका गुरु तू अभया बोधि अमुका गुरु तू अभया राकरे गुरुराया गुणवर्या राकरे गुरुराया नीलवर्णु निखलागम पूजितु निखिलागम पूजितु नीलवर्णु निखिलागम पूजितु मूल नारायण प्रिय सखया मूल नारायण प्रिय सखया राकरे गुरुराया गुणवर्या राकरे गुरुराया 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 सद्गुरु श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामी दिव्य चरणात वंदन करून रूप ऐश्वर्य ज्ञान बल स्थैर्य धैर्य औदार्य सौशील्य अनंत कल्याण गुणनिधी त्या तिरुमल वेंकटरमण स्वामी वटपुरेशाला महात्म्य श्रवण करून ज्ञानभक्त वैराग्य प्राप्त करून घेऊन जीवन उज्जीवन दोन्ही सार्थक करून घेत असेल पवित्र कार्यात प्रवेश करत असते तसल जे आगौड सारस्वताला उपास्य दैवत श्री वेंकटरमण त्या तिरुमल स्वामीला मंगल चरित्र ऐकून पुनीत जाऊया. ब्रह्मा वर्तते देव निर्मित ब्रह्मसुदन तू यज्ञमय ब्रह्मा वर्तते देव निर्मित ब्रह्मसदन सुयज्ञमय ब्रह्मज्ञानी महर्षी मुनी गणन ब्राह्मण जन वन ब्रह्ममय सरस्वती नदी तटाक पावन सुर संतति निवसित स्थान सरस्वती नदी तटाक पावन सुर संतति निवसित स्थान वर ऋषि चारण सिद्ध गंधर्व करुण धन्य हरिगुण गान करुण धन्य हरिगुण गान ब्रह्मा वर्तते देव निर्मित सरस्वतीने दृश्यज्योती मिळेल नाही मध्ये जाग्याक ब्रह्मावर्त म्हणून नाव सांगणार तसं ज्या ब्रह्मनिर्मित पवित्र क्षेत्रात एक महिने कोण वास करता तो धन्य जात म्हणून बकदाल वर्षी धर्मराजाक सांगता तत्र मासं वसेद्वीर सरस्वती
सरस्वत्यां युधिष्ठिर. या सरस्वती यांची तीराला कोणी एक महिना राबता. यत्र ब्रह्मादयो देवा ऋषयः सिद्धचारणाः ब्रह्मक्षेत्रं महापुण्यम अभिगच्छन्ति भारत. असल पुण्यस्थळ हे असल या ब्रह्मावर्तात सर्व ब्राह्मण शिले ब्रह्ममानस पुत्र भृगु तांगेल बायल ख्याती तांगेल पुत्र तो दधीची. सरस्वती नदी तीरात ब्रह्मावर्तात शिल्त्या दधीचे पुत्र सारस्वत. ते सारस्वत परंपरेचे श्रावस्ती नगराच्या आजबाजून असेल गौड देशात राबिल कारणात त्यांना गौड सारस्वत असे नाव झाला. सारस्वत मूल असेल हे गौड सारस्वताला महिमा शल्य पर्वांत बरीच जल्या. ज्यातनं वेद काळाने होडे क्षाम आयलो त्यातनं वेद धर्म बोरंग राहिलो सारस्वत ऋषी. तत्र द्वादश वार्षिक्या महाभारता शल्य पर्वाचे श्लोक हो. अनावृष्ट्यां द्विजोत्तमान् वेदानध्यापयावास पुरा सारस्वतो मुनिः षष्टिर्मुनि सहस्राणि शिष्यत्वं प्रतिभेदिरे. 60,000 लोक शिष्यशील सारस्वताक. त्या सारस्वत महामुनीनं वेद रक्षण करून येईल तसं परंपरेशील ह्या पवित्र सारस्वत कुलात परशुरामानं अवतार केला. त्या परशुरामानं सर्व दुष्ट क्षत्रियांक नाश करून ब्राह्मणात भूदान कोण दिले. दान केलेल्या जागेला पण लाभचान ज म्हणून सह्याद्री पर्वताचे राबून समुद्राला मागणी केलेली किंवा आज्ञा दिलेली तसंच त्या समुद्र तीराचे पवित्र स्थळ आपल्याला नवीन सृष्टी करून घेऊन त्या परशुराम सृष्टी म्हणून नाव थंय यज्ञ संस्था निर्माण करू शकतरी. गौड देशांतकून सारस्वत ब्राह्मणाक दशगोत्र्यांक दक्षिणा गोमांतका खंडकी महात्मांता त्याचे विवरण हे सांगल्या शास्त्रात. क्षात्र कुल कानन कृशानु भृगुरामो क्षेत्र गोमांतका कैलो निस्सीमो स्वकुल दशगोत्री सारस्वता घाणो प्रखर वर यज्ञ संस्थाची निर्मूल मठ ग्राम गान दिने शाण्यभ्यांक पठन पूजन वेदाध्यायी सर्वात. दशगोत्र ब्राह्मणा खाणू यज्ञ संस्था निर्माण करून मठ ग्राम जागे त्यांना दान देऊन वेद ज्ञान सर्व त्यांना प्राप्त करून देऊ शकतरी परशुरामानं अनुग्रह खळे. परुषुधर रामानी सृष्टी समृद्ध विरसुना विप्र झाले ज्ञान वृद्ध. सर्व ज्ञानी समृद्ध झाले. गो विप्रपाल भार्गव राम नावा गोमांतकाधीश ऋषी कुललामा. असल ज्या भार्गवरामाला अनुग्रह पात्र झालेले काही काळात सुखानानंदाला श्रेण कराळ दिवस प्राप्त झाले. दुष्टमलेच मातले कलियावेशित कराळ युगातू स्खलित झाले ब्राह्मण गरुव. बलिष्ठ मातले भ्रष्ट झाले वैदिक सर्व. भ्रष्ट झाले वैदिक सर्व. पवित्र परशुराम सृष्टी गोमांतक श्रेष्ठ पर्वत अनेकानेक नद नदी पुण्य जल पवित्र शिले नाश केले मलेन छान. त्या मलेन छान संपूर्ण भाटले ब्राह्मण वर्ग कसं दुःख प्राप्त झाले. रुदन रोदन या जाग्याला समृद्ध सुख आनंद शिले तयारी रुदन रोदन आक्रंदन पदोपदी सतीशील हरण. मठ मंदिरा उद्ध्वस्त पूर्ण बहुकाल केले हे मारण.
भ्रष्ट बहुतेक. गाव सर्व नाश झाले, तीर्थ कलुषित झाली, सतीशी हरण झाले, ब्राह्मण गौड सारस्वत. हे देवा परमात्मा, ब्राह्मण धर्म नष्ट झालो म्हणून भ्रष्ट बहुतेक, नतधृष्ट असंख्यात, कष्टविले बहुत नष्टप्राय. काही लोक मेले, काही लोक गेले, काही पडले सोनू घरदार. पदभ्रष्ट पथभ्रष्ट कुलशील नष्ट, परमदैवत सहित चले वरिष्ठ. दुरंत स्थिती घडली. भाऊ बंधू आसू बापूस कोणा ऐकला ऐकला भाटले सर्वत्र. तेवढारी श्रद्धावंत लोक धर्मरक्षण करचे तरी देव चांगलं परंपरा हे सर्व घेऊन गाव सण तोडून गेले. एक प्रकार संपत्ती टाका, देव जाऊ का, धर्म जाऊ का, आपल्याला सनातन नीत वरून का म्हणून उद्देशानं सर्व गाव सोडून बाहेर सरले. काही लोक कर्नाटकात आले की त्यामुळे पुढेच सारस्वताला वसती निर्माण झाली. रक्षण मिळतल म्हणून येतात की आईलेच महान पुण्य पर्व काळ प्राप्त झाले की काही विशिष्ट ब्राह्मण वर्ग अति पवित्र पूर्वाभिमुख समुद्राभिमुख नेत्रावती नदी तटाकातील पावला. कसल पवित्र तीर्थ ते वादराजान तीर्थ प्रबंधान त्याचे वर्णन केले. वराह नयनानंद धारा नेत्रावती सरिता शुष्कां तद्भक्ति लतिका उष्णाति कथमन्यथा. नारायण नयनानंद धारा, नारायण नयनानंद धारा, नेत्रावती सरिते पापहरा, नेत्रावती सरिते पापहरा, नारायण नयनानंद धारा. दिव्य नाही पडे त्याचे ब्राह्मण भुलले. नदी तीर तंगले तपोवन सर्व देवांचे डवरले. स्नानपानादिकां धन्य झाले. जननी तव जल स्नानपाना नयने तव जल, जननी तव जल स्नानपानान मन शुद्धि वृद्धि भक्ति ज्ञान. मनोमहर्षि करताति गुणगान. जननी मनोमहर्षि करताति गुणगान. घन महिमा मंगल मधुरा. नारायण नयनानंद धारा, नारायण नयनानंद धारा. नेत्रावती सरिते पापहरा, नेत्रावती सरिते पापहरा. नारायण नयनानंद धारा, नारायण नयनानंद नयनानंद नयना. धन्य झालं मी अशी काही ब्राह्मण लोक नेत्रावती नदीच्या तीरावर वसती करण्याचा प्रारंभ करतात. तेच वेळा एवढं सारसो ब्राह्मणाला भाग्यवंत ऋषी सदृश महापुरुष विजय इंद्र विख्यात ह्या परंपरेक अध्यात्म मार्गदर्शन तुमचे तरी देवानच अनुग्रह केल्या म्हणके येथे भरी झाले. श्री व्यास तीर्थ कर कमल संजाता, श्री विष्णु तीर्थ विजयेंद्र विख्यात, श्री वेंकटेश पद पद्मानुरक्त, श्री गौड सारस्वताले गुरुमुक्तो. त्या विजयेंद्र स्वामी परंपरेत येले महान तत्वज्ञानी देवेंद्र तीर्थ मिळले योगवर्य येऊन पावले. त्यावेळा जो ब्राह्मण ऐकलो
न्हेंची तेरारी पत्नी युक्त निष्ठावंत नाना साधनेत निमग्न झाला ताक पळो हो योग्य मोडले खूप देवेंद्र तीर्थाने आपल्या व्यागाशिंते दिव्य दारुमय गंधाचे व्यंकटरमणाल पवित्र मूर्ती जे मालगड विजय इंद्राने 16 वर्ष ताईन तिरुपतीत असून ज्या व्यंकटरमणाला पूज केल्या तसं जो व्यंकटरमण गौड सार्थ ब्राह्मण वर्गान कुलदैवत तशी विजय इंद्राला अनुग्रह केला तांगेला करा अर्चित ते दारुमय विग्रह कारण त्या ब्राह्मणाक दिले आणि ह्या व्यंकटरमणावर सेव करी सर्व तुगले इष्टार्थ प्राप्त झालो त्या वृद्ध दंपत्यांनी निरंतर उपासनेत मग्न झाले व्यंकटरमणा त्या केकी आशिकी आपल्या ह्या पवित्र संतती वृद्धी जाऊन ब्राह्मण लोक समृद्ध जाऊ का देश संपत्ती सर्व सोने अनाथ झाले मी आमक तू रक्षण कर का अशी व्यंकटरमणा नित्य प्रार्थना करता एक दिवस स्वप्नात तो परमात्मा दर्शन देता व्यंकटरमण ब्राह्मणा छल करू नका तुझ्या प्रारब्धान कंचस किती भोगच किती नाही येतो द्विजराजा नातुक संतान योग नातुक संतान योग नाकारे छल हो प्रारब्ध भोगू नाकारे छल हो प्रारब्ध भोगो नातुक संतान योग नातुक संतान योग यतलो वत्स गोत्र द्विज श्रेष्ठ यतलो वत्स गोत्र द्विज श्रेष्ठ सत्य धर्म रतु सपत्नीकु सत्य धर्म रतु सपत्नीकु वित्त भूदान दित दयारे तुक वित्त भूदान दित दयारे तुक दितारे सद्गती करी हो त्यागो नातुक संतायो नाकारे छल छल नाकारे नाकारे छल हो प्रारब्ध भोगो नातुक संतान योग संतान योग ह्या जन्मात संतानाची योगना संपत्ती तुला एकत्रित झाल्या निष्ठच तुका पडे फाईच सूर्य उदयाचरी वत्सगोत्रीय सद्ब्राह्मण एकलो सपत्नीक ह्या वाटीने निश्चिंत तोच तुला उत्तराधिकारी म्हणून शिलकून जे त्या महायोगी संन्यास्यान तुक दिला श्रीगंधाच्या व्यंकटरमणाल दिव्य मूर्ती ते मूर्ती सहित संपत्ती सहित तुला सर्व वित्त भूमी त्या ब्राह्मणाक दान करून दे टका पुत्र रूपान तो स्वीकार करी तुला उद्धार जाता जे फांत्या हे स्वप्न पडला ब्राह्मण उठान बसला हे तैरस राम का परमात्मा डोळभर तुक जागृत प्रपंचान तुक पळोच योग्य मागना त्या स्वप्नात तू मग दर्शन दिले हे तेजोमय रूप पळले आणि मग मुक्तीची आणि चिरडून जाय म्हणून अपेक्षा अर्थ कसं स्वप्नातही तुझ्या दर्शन झालंय मी जन्म सार्थक होत नव्हे असताना म्हणाले सर्व संतांनी देवाला प्रार्थना केलं तेच नव्हे तुकारामानेकडे मागला देवाला हे ते माझे चित्ते राहो रे भाव प्रीती हे माझे चित्ते राहो रे भाव प्रीती विठ्ठल सुषुप्ते जागृती स्वपनी विठ्ठल सुषुप्ते जागृती स्वपनी हे माझे चित्ते राहो रे भाव प्रीती हे माझे चित्ते राहो रे विठ्ठल सुषुप्ते जागृती स्वपनी विठ्ठल सुषुप्ते जागृती जागृती प्रार्थना ती जागृत स्वप्न सुषुप्तीन तुम्ही मिळ का म्हणून त्या ब्राह्मणाका जे सूचन दिले परमात्माने हे दिवस मंगल सुप्रभाताचरी नेत्रावती स्नान करून संध्या वंदन आदी करून बसला प्रत्येक ब्राह्मणात
धूर छान पडेल आधी वेदमूर्ती श्रीवत्स गोत्रजू साधू विठ्ठल शर्म नामकु आदरान कुलदैव लक्ष्मी रमणु कामाक्षी मोद मंगल मूर्ती यज्ञाराज्यु भार्गव परशुधनुधरू वेद वेद्याक घेऊन पावलं वटाख्य ग्रामाक स्वप्न सूचन झाल्याप्रमाणे विठ्ठल शर्म नामक तो ब्राह्मण पत्नी सहित येऊन पावता येताना त्याला कुलदेव लक्ष्मी नारायण कामाक्षी तशीची परशुरामाल मंगळ मूर्ती हातात घेऊन येईल ताक पडेल की स्वप्न साकार झाला ब्राह्मण धावून येईल त्या अतिथी कापर उत्तम आसनावर बसून अत्यंत प्रेमानं केले ब्राह्मण पूजन झाले सत्य रे स्वप्न सूचन झाले सत्य रे स्वप्न सूचन केले ब्राह्मण पूजन अर्घ्यपाद्यादिक धरून ब्राह्मण पूज केले तू येलोच व्यंकटरमणाला सूचन प्रकारे सत्य जला जन्म सार्थक गंधमाल्यादिश्रत चंदन लेपन गंधमाल्यादिश्रत चंदन लेपन चंदायन केले अभिवादन चंदायन केले अभिवादन इंदिरा रमण गोविंद राज्येन इंदिरा रमण गोविंद वंदन सहित दिले भूदान वंदन सहित दिले भूदान केले ब्राह्मण पूजन आदरान केले ब्राह्मण पूजन झाले सत्य रे स्वप्न सूचन झाले स्वप्न रे सत्य सूचन केले ब्राह्मण पूजन ब्राह्मण पूजन ब्राह्मण आपल्याला सर्व संपत्ती स्वीकार करू का आणि कुलवृद्धी आशीर्वाद करू का अशी प्रार्थना करून त्या वत्स गोत्रज विठ्ठल शर्मात दान दिला त्या जागेरी आपण स्थायी जाऊन त्याची भश कापता थी प्राचीन देवीन स्थान ते दुष्टांक मर्दन केली ती रक्तेश्वरी त्याची लगेच नागांवन अनंत पद्मनाभाग आसन ते शय्यासन ते प्रति दिवस विठ्ठल शर्म आपल्याला दारुमय व्यंकटेशाल पूजा भक्ती श्रद्धेन करतोच लक्ष्मी नारायण कामाक्षी परशुरामाल उपासन करतोच नित्य त्या नागवना कथा रक्तेश्वरी का प्रदक्षिण करता हे देवी हे दुर्गा हे त्रिगुणात्मिका पुन नमस्कार करून येऊन अनंता भूधरा तू शय्या रे श्रीवरा त्या नागाक अभिषेक कर अनंता भूधरा तू शय्या रे श्रीवरा नारिकेळ जलधारा करीन घेरे सत्वरा आपल्या हाताची शियाळ्याचो अभिषेक करतात पूजले भक्ती पुरस्सरा परमात्मा सर्व व्यापक तो नागावान तू अनंत नामक आपण म्हणून परमात्मा विभूती योगा सांगला हे अनंत पद्मनाभा म्हणून त्या नागावान तू नागशेरा परमात्मा चिंतन करताची पूजले भक्ती पुरस्सरा उचंबळी अश्रुधारा तुम्ही डोळ्यात आणून दासर करतस हे नारायणा श्रीभू सहित व्यंकटेश्वरा जालो दृष्टिगोचरा
त्याहून त्या तो वल्मिकाला घेऊन त्याची मृत्यू कान केला द्यावाले आईदाने त्या शुद्ध करत असलो हे दिवसू ज्यातून तो जलधार करतो असताना प्रेमाश्रू करत असताना पडयता श्री भूसहित श्री व्यंकटेश्वरा कशिकी स्वामी पुष्करणी तीरारी परमात्मा वल्मिकांत प्रकट झाला त्या प्रकार हांगा त्या वल्मिकांत पडे त्याहून त्या तू श्री भू सहित व्यंकटेश्वरा झालो दृष्टिगोचरा ब्राह्मणाने पळले घाले द्विजाल लोटांगण कंठ गद्गदित भाव स्फुरण हे कुलदेवता हे परमात्मा परात्परा दिली प्रेरणा कामाक्षीर दर्शन घडले हे क्षणान नाथ रे वेंकटरमणा रमणा नाथ रे वेंकटरमणा रमणा भक्तोधरणा करुणा गुणा नाथ रे वेंकटरमणा 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 लक्ष्मी रमण गोविंदा आनंदोद्रेकानं श्रीभू सहित शिवत्या व्यंकटरमणाक त्या जाग्यावर तो करून दुसरीकडे होत गती कसं हे भूधरा श्रीवरा लक्ष्मीवरा म्हणून थईची एक गर्भगुडी निर्माण केल्या आपल्या जीवनात चरमपरमध्ये परमात्मा प्राप्ती म्हणून निरंतर श्रद्धेन भक्तीन उपासन करत असताना देवाल कीर्ती सर्वत्र पसरली तेच वेळारी कर्नाटका काही रे पोळण इले गोमांतकाचे दुरंत जीवी ब्राह्मण लोक असले का आश्रयी नेत्रावती ते रमक मिळता म्हणून एक प्रकार गौड सारस्वत ब्राह्मण वर्गीय ते जमले त्यांची तेरा स्नान संध्या म्हणून इत्यादी करून व्यंकटरमणाचा नमस्कार करतात ब्राह्मणाने जीवरक्षणा करी परमात्मा प्रार्थना करून वैश्य वृत्ती स्वीकार केली व्यापार वृत्ती कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम हे त्यांनी परमात्मा सांगत मात्र नाही देवान कृष्णावतारातून आपण गोरक्षण करूच काम घेतलंय कशी योग्य असेल त्या बलरामाक त्याच्या बरोबर घेऊन त्याला हाताशीने बल काढून टाका हल नांगोर हातात दिलं वैश्य धर्मखंच की परमात्मा वाढेल म्हणून शास्त्र सांगतात हे कृष्णा तू केली ही गोरक्षा वाणिज्य हे करून आम्ही जीवन करतात म्हणून व्यंकटरमणाला परमानुभूर प्रसाद घेऊन व्यापार वृत्तीने देवले पण द्यावाला अनुग्रह जरडी किमलभ्यम भगवती प्रसन्ने श्रीनिकेतन पूर्ण लोक याकडे स्थायी झाला काही दिवस मी तरी घरदारबांच्या प्रयत्न करणे भालगड्यांनी देवाला सेव केली देवाला बांधणे सुरू केली देऊळ झाले विस्तार देऊळ झाले विस्तार भक्ती भाव सेवेन बहु वाढले बाजार भाव सेवेन बहु वाढले बाजार देऊळ झाले विस्तार वसती वाढली संपत्ती वाढली देवाला अनुग्रह भजक भावुक भक्त जन निज सुजन सारस्वत महाजन भजक भावुक भक्त जन निज सुजन सारस्वत महाजन विजित व्यंकट वर पदांबुज रज शिरोधारण ते सर्वही देऊळ झाले भाव सेवेन बहुवाडले रे बाजार देऊळ झाले विस्तार वटपूर स्वर्ण मंदिर भांगरा गाव झालं संपत्ती वाढली काही पडलं व्यंकटरमणा अनुग्रहात व्यंकटाल येन सर्व भोग भांगार व्यंकटाल येन सर्व भोग भांगार कुटील पाळयगार सर्व हि लुटून केले बहरण कालू कठून देवागर रजत चाग घटन दिल्ली जलाधिवास देऊळ झाले प्रपंचा सुख भोग शाश्वत देवा तू आमक दिल्ली सकडाल म्हणून संतोष पाहून देवाला सेवे मग्न जातात
पण परमात्मा संकल्प कसलच की कोणाक भक्ती वाढो का ना कोणाक अनुग्रह कोर का म्हणून देव इच्छित की तांका तांगेला संपत्ती भार करते यस्यानुग्रह मिथ्यामी तस्य सर्वं भराम्यहम अशी म्हणा परमात्मा सुखा काल गेलो सद्भक्त तांग दुःखा काल प्राप्त होई पडे काही दुष्ट पाळेगार आणि भांगरा देवाळही गावा संपत्ती वाढल्या म्हणून गाव लुटलो जना दुःखना संपत्ती वस्तू म्हणून ज्याला देवा लुटच्या प्रारंभ झाले बहु दुःखी चाललो आम्ही याला श्रद्धा केंद्र नाशल म्हणून क्षण मात्रानं देवा घेऊन तोडून धावल्या कशी बांधल्या पूर आम्ही देवाला रक्षण करून घेऊ का आम्ही देव आमक राखता अशी म्हणून त्या सुरवेर चलेल त्या झाडांत संपत्ती सर्व नाश ह्या वेळा देवाक कारकळांत शिल्या त्या चप्पर श्रीनिवासला आश्रयात करून देऊन काही दिवस रक्षण केलं पण तांक देव जाय धर्म जाय विंगड खंचे नका परत दुष्टाल जे हिंस होऊन झाली आणि परत देवाळ मांडले संपत्ती वाढली द्रव्यमध्ये द्रव रूपशी यत्ता वत्ता दोन्ही वेळा परत कोडगाचे दुष्टराया लोटी प्रारंभ झाली त्यांना अनेक देवा घेऊन धावला देव सोनी संपत्ती तावता अजकल म्हणकडे न देवा त्या तळ्यात निपळल्या म्हणजे जलाधिवास केला दुष्ट लोकाल धाडवत तरी देवाक स्वतः ते परमात्मा संकल्प कसं विशेष म्हणून कोणा कळला पाटा देव प्राप्त झालते की अत्यंत प्रीतीचा उत्सवा देव मात्र जलदिशयंत ते जलान दिसत सकडे वाटत फार दुःख झाले हे देवा आम्ही काही सेवेन चढून झालोय दोष घडले आम्ही संपत्तीपेक्षा तुक दूर केलं म्हणून कोपलो आमच्या म्हणून जलदिशयन जग विलक्षण योरे जलदिशयन जग विलक्षण योरे जलदिशयन जग विलक्षण जलक्षण जग पावन शरण रक्षण योरे जलदिशयन जग विलक्षण हे वेंकट म्हणा पावरे आमका गेले आमच्या सेवा दर्शन दिले स्वामी इष्ट देवा तू आमुचे रुष्ट झालो इत्या खातीर कष्ट देऊ नकार भारी भय विनाशना योरे कष्ट देऊ नकार भारी भय विनाशना देवा जलदिशयन जग विलक्षणा योरे जलदिशयन जग विलक्षणा 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 योरे देवा अंगल सेव घेरे परमात्मा त्या महागडाला श्रद्धा भक्ती तांची संपत्ती मग्गनी यो देवा तुगल सेव करू खात हे दिवस गावचे भक्तांक देवानं स्वप्न सूचन केली तुंगल भक्ती माक अत्यंत प्रीती कारण गेल्या देवानं अनुग्रह करसो त्याला स्तोत्र केल्याक मात्र नाही स्तोत्र प्रियभयित त्याला स्तोत्र मात्र पळायला तो भक्ताला बरे गुण पळता त्या गुण पळले की प्रसन्न जाता देवानं त्या अर्चकांक स्वप्न सांगले वृष महाभण पीठ मंडितू काय चिंतन करू नका वृष महाभण पीठ मंडितू वृषभ शेषाचल विराजितु वृषभ शेषाचल विराजितु ऋषि सदृशु महायोगी यत्तल सूर्य उदयारी शेषाचल निवासी त्यक्त्वा वैकुंठमुत्तमं मनातणे वैकुंठ सोण येऊन तिरुपतीला बिल तसल तो तिरुपती सोणत येत असं तुमच्या तकडे हावची मिगल स्वरूप ते थाय फलफल्यान सुप्रभाताचरी एक दिव्य बसवता नंदी तगल निडनाचरी वृष महाभण पीठ मंडितू वृषभ शेषाचल विराजितू ज्या कंजनाचल वृषभाचल वेंकटाचल म्हणा पहिला त्या पर्वत निवास तो परमात्मा मिगल स्वरूप ते ऋषी सदृशु महायोगी ते महान योग वाटते रहता सूर्योदयाचे कशी करून कुशलान विप्राक वश करून घ्या तिरुमलाधिप
खुशी पावलो राबतालो दया घालू मूल विसरून. परत तिरुपती गवत असेल ते उत्सवाचे विग्रह, पण तुम्ही त्या ब्राह्मणाला मनास करू त्याला कसं अपेक्षस की ते देवलो त्या बैलाळ्या निडला रशील ते श्री भू सहित शिने विग्रह तुम्ही घ्या. त्यांना तुम्ही नित्य सन्निधान असत. तिरुपती तो उत्सवात महान मंगळ मूर्ती सांगायली अशी समजू का तुम्ही. अशी म्हण की देवाला आज्ञा अर्चकांक झाल्या भजकांक झाल्या सकाळी तो राखून बसली त्यात नाम तसं ते पुण्य घडी घडता घडता देवाला आश्वासन व्यर्थ कशी धूरचन पळता ती महायोग राजाकडो त्या वृषभात मुखार जाऊन येतो असे एक प्रकार पळेल. हरी निडलार दिसत ते परममंगळ मूर्ती. पुरंदरदास दर्शन केते त्यानं वर्णन केले. इरलु श्री देवियर कंडेनु उन्नत दतोस्तु भव कंडेनु. इरलु श्री देवियर कंडेनु उन्नत दतोस्तु भव कंडेनु. गरुड गंधर्वारि नारद विदलु यद बलदल्ले कंडेनु कंडेनु स्वामिಯ ಬೇಡಿಕೊಂಡೆ. ಕಂಡೆತಿ ರೂಪತಿ ವೆಂಕಟೇಶನ ಕಾರುಣ್ಯಾತ್ಮಕ ಸಾರ್ವಭೌಮನ ಕಾಮಿತಾರ್ಥವ ಇವ ದೇವನ ಕರುಣ ನಿಧಿಯೆಂದೆನಿಸಿ ಮೆರವನ ಕಂಡೆ. तसं ज्या परमात्मा दर्शन दिले इतका आनंदीत चालले मनान. परत हागल्या मागल्या हो दितलो म्हणला घेतात. द्यावा कोणी संपत्ती घेऊन देतात. लक्ष्मीपती तो म्हणालो मी गेलो उपास्य दैवत हे मी गेलो प्राण हो तुम्ही कशी निघेल हे. तर देवाला संकल्प ते देव काय राब्य नसेल तो बोईलो निधल शतप्रयत्न केला उठायला इतके केला बैल उठायला. योगराज म्हणे हे वृषभा इथे देव जड झाला तो का मी चमक जड झाला देव उठा हो चमका. तो हल्ला ना तुमच्या कसं दिसलं त्या योगराजा बैल ते केल्या उठाय ना. परमात्मा प्रबल संकल्पास काम असले कोण तक्षण 101 वर्ष काणिक द्या वागतात आणि हो देव देवकाश म्हणे की देवाला संकल्प कसल की हे दिव्य विग्रह तो देव तक्षण त्यांच्या अदृश्य झाला. परमात्मा कशी देता कशी घेता कशी भक्ता रक्षण करता ते कळलं. हा लक्षण कोर का म्हणून देवाक दिसलं 1000 वाट असत इष्ट पूर्ण करतो परमात्मा. तो गावचे लोक इतला आनंदित झाले देवाक विद्युक्त प्रतिष्ठांग इत्यादी चले गावभर आनंद. काही दिवसात देवाला अत्यंत वैभवान वाटले. संपत्ती परत प्राप्त झाल्या लोकांना दुःख मिळले ना. 4 वाटेवर संपत्ती एक प्रकार मिळतात. लोक किती प्रेमशील लोक देवाला प्रीती कतरी नित्य भजन कीर्तन नर्तन वैभव चालले. तांतुई कर्नाटकाचे जानपद आमचं श्रेष्ठ यक्षगान त्या तरी आमगे लोकांना तक्षण आत्मसात करून घेतले. एवढं सासू ब्राह्मण बरं जन्मतः तसं देवाला कुलदेवाला कुलगुरु अनुग्रह जलमिती सर्व कला वल्लभ परमात्मा त्यांचे अनुग्रह करतात. यक्षगान देवाला गुणगान करतात. गंधर्व गान संगीताला गुणगान करतात. नाट्य नर्तन करतात. देवाक चामर सेव करतात. दीप सेव करतात. सर्व रीते षोडशोपचार परमात्मा करतात. असं वैभव वाढताना संपत्ती वाढली एक प्रकार. देव कशी परीक्षा करतात. ही संपत्ती क्षणिक हा मात्र शाश्वत म्हणतात. कुछ तरी अनेक दुष्ट घटना घडलीच. काही संपत्तीच की इथे वेळ उठी घालतात. पडगाच अत्यंत दुष्टराया दृष्टी पडली हे वेळात संपत्ती मात्र उठील नाही. देवाकडे घेऊन जा जो देव काही असली ते संपत्ती वाढता असली सुरू ते वेळारी एवढं सारसू ब्राह्मण वर्गान देवा 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 म्हणून प्राण दिलं की त्यामुळे शास्त्र कळला. शस्त्र काही असं त्यांना प्राण होड नाही आपल्याला देवावरून घेऊ का हे साध्य जाईल. त्याला बलिदान करता व्यर्थ जाय ना. काही वर्ष गेली संपत्ती सर्व हात सोड कशी जीवन करता.
जे जे कला त्यांना रक्षण केलेली, काही लोक संगीतगार, काही लोक यक्षगान, अनेक मागण्यात मग्न झाले. सर्व कला देवाला अनुग्रहान मिळाला. पुण्य पर्व काल प्राप्त झालं कितकी. देव आपल्या खंची नका आपण कला प्रेम म्हणून दाखवच कधी असं लील केले की म्हणा म्हणके सुदैवान गौडसार सुत प्रधान भागवत जाऊन नटनट युक्त जाऊन एक नाद प्रिय यक्षगान प्रिय शिल्या त्या परमात्माला भक्त चांगलं ते यक्षगान मेळ घेऊन कोडगा कैल्या. संदर्भ वशात द्यावाल संकल्पान रायाल मुखारी यक्षगान प्रदर्शन झाला. भूल गेलं राय कसली अद्भुत कला हंक प्राप्त झाली. आणि भूल त्यांनी प्रश्न केला की रायानं तुम कसं जायच्या निंदिया तुम्ही इच्छा कसालच किती देता. संपत्ती मागणी, राजाला आश्रय मागणी, भोग दी म्हणून मागणी. त्यांचं जाय देव एकलोच. आणि म्हणे राया आम्ही कसलाही कष्ट भोगच्या तयार असते. त्याला री तू आम्हाला द्या वाहला, आम्हाला मूर्ती आम कधी आम्ही ती द्यावाला उपासन करताय. आम्ही खंची वस्तूची छिना. रायात आश्चर्य जाय जरी संपत्ती ती तुम्हाला काय नका देव दी म्हणता म्हणे. तिथला अमूल्य तुम्हाला देव अशी म्हणे. तिथले की कारण देव सर लुटून राहिले नव्हता. ते देवाल पेळ सर्व मुखार गवर दत्ता बुटी आणि तुम्ही देव म्हणत खंची म्हणून शोधून खराब तिथली की द्याव दवरल्याची आमगेल देव म्हणून शोधूच कशी. ज्याला त्यांना अंतःकरणात इतकं प्रेम भरला. हे देवा हे यक्षगान महाकलेन करता तुगल सेवा मी करता अशी आजी तुगल सन्निधान तरी हंगास आमक तू तर रक्षण करता तू खंची पेळेस म्हणून आम कळ आमक दर्शन देऊ का. त्या पेळी तू सदैव तुगल शक्ती असं म्हणू देवा तुगल चेतनात्मक चलन वलन आमक दाखव का अष्टन प्रार्थना करू. यक्षगान नट नाद प्रिया यक्षगान नट नाद प्रिया रक्ष रक्ष हे लक्ष्मी हृदया रक्ष रक्ष हे लक्ष्मी हृदया यक्षगान नट नाद प्रिया. रक्ष रक्ष हे लक्ष्मी हृदया यक्षगान नट नाद प्रिया. रक्षशीक्ष जगद्रक्षक श्रीहरी रक्षशीक्ष जगद्रक्षक श्रीहरी पक्षीवाघन पावन सदया पक्षीवाघन पावन सदया. भागवत प्रिय आम्ही तुझं सेव केल्या देवा. तू खंची पेढे अस की खंच्या तुम्ही नाट्य नर्तन करून येऊ का आमची भरशी. यक्षगान गंधर्वगान तुझं सेव केलेले मी. भागवत प्रिय भाग्यहीन अयोग्य आम्ही सेवा भाग्य वंचित मागणे हे देवा मोठे मागणे मागणे आमुचे हे माझ्या कोरनो अति वेगान यो रे व्यंकट धुर्या वेगान रे व्यंकट धुर्या. यक्षगान नट नागप्रिय यक्षगान नट नागप्रिय रक्ष रक्ष हे लक्ष्मी हृदया रक्ष रक्ष हे लक्ष्मी हृदया यक्षगान नागप्रिया.
नट नाद प्रिया नट नाद प्रिया राय पडे कसं तो परमात्मा इतलं अनुग्रह विशेष करताल की भक्तांचेरी सगळं लोकांना पडत असताना जे पेळीन तो बसला त्या वटपुराचे गौड सारस्वताल आराध्य दैवत त्या पेळीचे धांकणे आपोआपावर उडले आणि भितरी तांगल तो इष्टदेव परमात्मा श्रीदेव भूदेव हर्षी नर्तन करचा प्रारंभ करते देव भक्ती प्रेमान त्या प्रार्थना केले देव भक्ताल मुखार नांदता हे पडेन त्यांनी एवढे देवा आम्ही तुला सेव करतात आमची संपत नका यो आमगल उद्धार करी अशी त्या कलाविदाने यक्षगान कलाविदान भागवतानी सर्व प्रार्थना केली की देवाला यो यो म्हणून प्रार्थना करतल्या भक्ती करू घर करत नव्हे म्हणून पुरंदरदास आदिकानी बारया वेंकटरमणा भाग्यद निधी तोरो निन्न चरण तोय जांबतनी बारया वेंकटरमणा भाग्यद निधी दोरे जवा अंगल श्याव घेश म्हणा अरविंद नाभ बारो सुरर घोरे बारो अरविंद नाभ बारो सुरर घोरे बारो पुरुहूत वंद्य बारो पुरंदर विठ्ठल बारो बारया वेंकटरमणा भाग्यद निधी भाग्यद निधी भाग्यद निधी हे परमात्मा प्रार्थना केली त्यांनी राय प्रसन्न झाला जे देव आणते नर्तन प्रारंभ झाले त्यांनी म्हणे हो जमगेल देव आम्ही अपयराने हो म्हणतो देव तो आम्ही गेल देव हो आमचं देव का त्या भक्त लोकांनी आणि देवाला समजून पडेल की दुष्ट त्या राया डोळ्यात पाजर फुटले प्रेमान हा कसला अपराध केला म्हणून त्या ब्राह्मणांक साष्टांग नमस्कार केलं आणि तुम्ही देवा भरा हे आहे संपत्ती म्हणून त्यांना जाय लौकिक भोग भाग्यजने देवा ते समर्पण करून दे भक्ती प्रेमान आपण भक्तांक परीक्षा करून परत येऊन परमात्मा ह्या नेत्रावती पवित्र तीराच्या राबला त्याला महिमा ज्ञान आणि तत्ववेत्तान विरण केल्या कसं मंगलमय रूप ते त्या पडतही तांक देह विसरता भक्तांक त्याला उपासना प्रारंभ केली काही तिरुमल व्यंकट रमणाली कीर्ती सुरहर ब्रह्मादित सुरती रोगहारू कर तीर्थ प्रसादू भोग भाग्यदाय पुनावादू कस कस लील त्या परमात्मा दाखवली अरे एक काळ भक्ताला तांदूर राबून परत तांका आपण जाय 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 अस दिसून अनुग्रह विशेष करची कतिरी रोग हर जातो सर्व रीती ज्या वेळाला गावात महाप्लेग आता भयंकर रोग आयलो जन अनाथ जाऊन मरतात त्या संदर्भाचेरी देवाल महिम इतकं अद्भुत की त्या दंडाशी त्या भक्तजनानी वृक्ष चूर्ण रूक चूर्ण घालेलं खर्च ते रूक कापिट्य असं देवा हो तुझा प्रसाद म्हणून त्या भक्तांग रक्षण कर म्हणून काम दिलेलं वेळात प्लेगात सर्व रोग निवारण झाला महापूर उवारी येऊन गाव पुढची वेळात हजार हजार लोकांना देवाल चरणाचेरी आश्रय घेतील वेळात देवा रक्षण करी ना तुक घेऊन उडतात अशी केलेली प्रतिज्ञेक तक्षण महापूर ऊन केलं परमात्मा भक्ताला रक्षण केली अनेक लोकांना आपत्ती दूर केली त्या वर्णन करता हंगा तिरुमल व्यंकट रमणाली कीर्ती सुरवर हर ब्रह्मादिक स्फूर्ती रोग हारू कर तीर्थ प्रसादू भोग भाग्यदाय पुनावादू श्रद्ध भक्ताक संतति योग बुद्धी विकल्प होडी करू त्यागू कामितार्थ फलदायक देव सोम रक्त तेरी दुष्ट स्वभाव करी नेत्रावती सरिता स्नान तिरुमल देवाला घ्या रे दर्शन वृंदावनांत देवेंद्र तीर्थ वंदन कल्याण मिळत इष्टार्थ रक्तेश्वरी रक्तार देवळ भक्तांकती गेले रक्षण प्रबल सत्पुंख
सज्जन अर्चक विद्वज्जन संस्कारित भजक वटपुरेशाल महिमा दिव्य तटनेत्रावती क्षेत्र हे भव्य रथपल्लके उत्सवते भारी पथ संचरण हे देव सवारी समाराधनाराधन नित्य श्रमान सेवा करता भृत्य करा श्रवण हे शीतल पुराण धरा भक्त श्री मूलन लायन वेंकटेशादि कीर्ती ब्रह्मादिकांक स्फूर्ती वेंकटेशादि कीर्ती ब्रह्मादिकांक स्फूर्ती अनेक वृद्ध लोकांक चांगल्यापेक्षा प्राप्त करून संतती योग करून दिला रोग परिहार केला मात्र नाही देवाक अत्यंत प्रेमाचं पूजा भक्तींदीचो भोगमयितो शृंगार प्रधान शिलो मोगाऱ्या कळ मोगान स्वीकार करता खरी तो म्हणूची मोगाऱ्या मोगाच्या पळया मोगाऱ्या मोगाचो देव पळया कस्तुरी मोगाऱ्या कळच मोगाऱ्या शृंगार कणाची कळा कळा शृंगार मोगाऱ्या कळाची कळा चोरून झाले धन्य ही दोण्या चोरून झाले धन्य ही दोण्या सर्व सुंदर सुंदरांग श्री शेवट पुढे काही भक्त लोकांनी त्या देवाला गुणगान केला गळा तुळशी माळा घालू वज्र खरीत किरीट वरून कोणते रक्षण भार घेऊन वटपुर क्षेत्रात तुरावला सर्व सुंदर सुंदरांग श्री शेपुट पुढे तुझे तो वटपुराधीश तिरुमला वेंकटरमण स्वामीने मंगलचरित महिमा अनुसंधान करतो कोण की भक्तीन कोण प्रार्थना करतो की त्यांगल रक्षण करतो सुख कल्याण शिक्ष देऊन रक्षण करतो आजी काही हजार हजार कुटुंब वर्गाक अनेकानेक दिव्य अनुभव आस करून देतात मूकम करोति वाचालम म्हणत आणि काही चूक केलं वाचाहरण केल्या काही लोकांना रोगहरण केला तसं द्या व्यंकटरमणाला परमानुग्रह भुजक लोक आशीर्वादम गौडसार सुत ब्राह्मण वर्गाचे कुलगुरु श्री सुधींद्र स्वामी अनुग्रह जाऊ म्हणून त्या तिरुमल स्वामीक मंगल संन्यासक नाम मिळून मध्ववल्लभ सद्वैष्णव प्रियनाद पद्मनाभ पुरुषोत्तम सद्गुरु सुधींद्र यति वरदा रक्कदुमवास मूल नारायण गे आरती आगम जय जय आरती आगम कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि लक्ष्मीरमण गोविन्दा